काय झालं, मी नळावर पाणी भरत होते, हे आलं ना माकड तिथं, हा, आणि मला म्हणतो माझा नंबर आहे. म्हटलं भांडं घ्यायचं डोक्यात घालायचं एका दिवशी. बाई माणसाची काय रिस्पेक्ट आहे की नाही? मग आहे की नाही? तुम्ही किती रिस्पेक्ट देता मला? तसंच असतंय. त्याला लई पेट्रोल महाग झालंय, मस्त पैकी इलाच नीट करू, याच्यावरच फिरू आता. काय भारी सायकल. काय करताय तुम्ही हे? अरे आता हिला नीट करू, मस्त पैकी पेट्रोल झालंय महाग, त्याच्यामुळे मस्त पैकी तो इथं नळीवर बसायचं आणि मी माग असं कॅरेजवर बसून चालली राघवायनाची जोडी फिरायला. मला माहितीये माझ्यावर तुमचं प्रेम आहे, पण ती सायकल माझ्या वजनात राहणार नाही ना. एवढं वजन आहे का तो? तुझ्या टचक्या बांध्याला बाळून ग शिळ घालून करतोय खुना, तुला बघून पोपट पिंजऱ्यात ग कसं उडतय टना टना. सायकल मोड नाव नाही मोडत, ती आपली सायकल आहे. मला एक सांग, पण मी काय म्हणते ऐका तुम्ही, हा तुम्हाला सायकलीचं काय सुचलं असन? एवढा मुबलूक पैसा आहे आपल्याजवळ, गाड्या आहेत, पेट्रोलला पैसे आहेत, तुम्ही सायकलीचं काय कुळ भरलं तुम्हाला? अगं जुनं ते सोनं आहे, शेवटी ही लक्ष्मी आपली. हा, सुरुवात तर आपली हिच्यावरून झालेली आहे. मग हिच्यानंतर 2 चाकी घेतली, नंतर 3 चाकी घेतली, 4 चाकी घेतली, आणि मग आता या 2 चाकीला घेऊन म्हणलं कुठेतरी फिरायला जावा. जुना झाला तो जमाना आता. जमाना? अगं आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तुझ्या बापानी सायकल आणि तो घरातला रेडू दिलेला आहे, आठवतं तुला? आणि आपण आपल्या रानात जायचं म्हणलं कशी नळी टपक्यान बसायची, तेव्हा तू एकदम लुकडी होतीस. आता थोडी जाड झाली, तुम्ही जीवच तेवढा मग जीव लावला म्हणूनच ना. आणि मग हे जुनं आहे ते, त्याला टाकून चालन का म्हणून म्हणलं तिला नीट करावं, तेवढंच आपल्याला इकडं तिकडं फिरायला काम येईल असं म्हणतो. हा हा. बरं जाऊ दे, काय केली भाजी आज? आज ना सांगा बरं, मी तुमच्या आवडीचं काय केलं असं? पिठलं. काय एवढं चांगला मेनू केला, तुम्ही पनीर मसाला केला मी तुमच्यासाठी. पनीर खाऊन झाली ना पनीर सारखी तू. आता पनीर काय खात असतीत रे? एवढं काय चिडवलं. मस्त पैकी गवारी शेंगा करायच्या, हिरव्या मिरच्याचा ठेचा करायचा, ज्वारीची भाकर करायची, मस्त पैकी गुलगुलू खायचं. एक घास चिवचा, एक घास रागूचा, एक घास चिवचा, एक घास रागूचा. पण मी ठेचा पण केला तुमच्यासाठी. केला? आईला बरं झालं गाडी. आता बरं चल, काय काय लक्षात आलं गाडी? हा, बरेच दिवस झाले तुला मी अजून अशी लग्न झाल्यापासून नवी साडीच घेतली नाही. घेणार आहे? असं वाटतं जावा आणि तुला दुकानातून एक नवी कोरी साडी आणा. मग आपण दोघं जाऊन सांग. नको, तू येते काय? तू काय येते? मी जातो एकटा, पैसे दे, अशी भारी साडी आणतो, अशी भारी साडी आणतो. ह्या शेजाऱ्या पाजारच्या बायांनी तुला बघितलं पाहिजे, काय साडी आणली तो नवऱ्यांनी, काय साडी आणली तो नवऱ्यांनी. दे पैसे. तुमच्या जवळ असतात पैसे, मी केव्हा घेऊन येते? आणि त्या पाकिटात पैसे नाहीत का? हाय ना. मग माझ्याकडे कायचे? तुम्ही असं चिडत जाऊ नका. सायकल पड. हा, ही सायकल धरली. चला ना मग. हा चल चल. चला घरात. हा चला चल. द्या सोडा सायकल. नको ना, पडन ना ती. सोडा ना. थांब ना, इथं लावून ना तिला. एवढी प्रेमाची सायकल आहे, बायको प्रेमानं घेऊन चालली. चला घरात. अधीर मन झाले केसामध्ये गजरा, या गजऱ्यावर नजरा, या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. केसामध्ये गजरा, खेळताना सगळ्यावर नजरा, ह्या पुरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. नारपळ्या, मी काय इंग्लिश मध्ये म्हणलो होतो का रे? तो काय करतोय इथं? तुम्ही एकच गाणं दोघं का बोलताय? ते मी गाणं म्हणलं का? ते गाणं चोरीतो तो. तुझं काय काम आहे इथं? काय करतोय इथं? मी शेजारी आहे त्यांचा. शेजारी? बेऱ्या तू आज सवय गेलीच नाही का? काय झालं? शेजारी सवय म्हणजे काय झालं? बर बघतो मी तो ऐकला आता. हो, गावभर गाणीच म्हणत हिडत आहे. निघितन हे दप्तर सगळं कसं बघत आहे ते? तुमचं काय आहे का दोघांचं भांडणं भिडणं? काय बांधायला बांध लावलाय सारखं माय मागे चिंडत. एखादा माणूस कुठे चालत तरी बघत वाकू वाकून. डुकराने दिसतोय.
मधी मधी करत असते. काय एकदा काय झालं, मी नळावर पाणी भरत होते, हे आलं ना माकड तिथं. हा, आणि मला म्हणतो माझा नंबर आहे. म्हटलं भांडं घ्यायचं डोक्यात घालायचं एका दिवशी. बाई माणसाची काय रिस्पेक्ट आहे की नाही? मग आहे की नाही? तुम्ही किती रिस्पेक्ट देता मला? हा? तसंच असतंय, काहीतरी प्रेमानं बोलायचं. काय ते आलं हे काय त्याला आहे का? सोडा, तुमचा मूड ऑफ नका करू. पेरू खायचं काय? नाही नाही, खा तू खा. बरं आज काही काम धंदा काही कामधंदा कसलं काय? सांगत जाय, लाजत नको जाऊ. काय असन वाढलं नडलं पडलं सडलं सगळ्यात सांगत जाय. मी कधी नाही म्हणलं का तुला? नाही, हा. आतापर्यंत तर हा. नाही म्हणले. मग काही दळण आणायचं, काही भाजीपाला आणायचा, किराणा आणायचा असला लगेच सांगत जायचं. पैशाचं बघू, आज देणं होय नाही तर उद्या देणं होईल. किती चांगलं मन आहे हो तुमचं. काय आहे, शेजार धर्म आहे, करावं लागत. वेळ का प्रसंग प्रत्येकावर येतो. बरोबर म्हणले खरंच. आहे की नाही? आज काय भाजी केली? आज हा? होय मेथीची भाजी केली ती. शेंगदाणे टाकले? हा, तुम्हाला आवडती काय? हिरव्या मिरच्या संध्याकाळी पाठवून देते. आवडती ना? घरी? हा? नको नको नको. वाटल्यास चालता चालता मी येईन चतकूर भाकरीवर मस्त पैकी ती टाकून मी आपलं चालता चालता मस्त खाईन घरी. आता जाऊ का मी घेऊन येऊ? नको, मी येईन निवांत येईन. जर तिला कळलं ना तर ती माग येईन पळत माया, कुठं चालला म्हणून मला ती. हाजी हा नुसतं मी जर असं केलं लगेच म्हणते काय कुठं खाऊन आले, काय पिऊन आले. मग मला असं झालं म्हणजे मांजरी आणि तुमच्यावर डोळा आहेच म्हणायचं. लय अवघड आहे प्रपंच चालायचं म्हणजे काय हा, विचारूच ते तर नको. मला पण तर माहितच आहे. अहो ऐका ना, आता पोळा झालाय, आता पोळ्यानंतर ज्वारी पेरत असते. हा. मग तेवढं काम करून दिलं असतं तर बरं झालं असतं. मी का नाही म्हणलोय, ज्वारीचं बी आणलंय का? हा, आणून लगेच ठेवलंय. ट्रॅक्टर आणतो आणि मस्त पैकी ज्वारी पेरून देतो. हा व्हय? चकाचक असे साळून उगाली पाहिजे ज्वारी. एवढा लेख कणीस पडलं पाहिजे ज्वारीचं. आता तुम्ही एवढं जीव लावून पेरल्यावरती ती सळसळून काय खळखळ. तेच तर. बरं ऐक ना, काय कर, हिरव्या मिरच्या ठेसा आणि भाकर काढून ठेव. मी असा जातो, मी आता येता गपचिप खाऊन जातो. बर, तुमच्यासाठी करून ठेवते. आता ठेव का? हळूच की हळू. बाई ग, भरली बाई टाकी, घाणं लय झाली. कोणाला तरी सांगावं लागत धुवून घ्यायला. लईच घाणवाणी झाली बाय. ओ वहिनी काय करता, उडी बिडी मारता का होता? उडी मारायला ती बारीकच आहे. बारीकच आहे? पाणी बघत होते. हवादात पडताना बरं का. अरे देवा, मी म्हणते बारीक आहे त्यो. मी काय म्हणतो वहिनी, खाली या, तिकडे वा. खाली या, खाली या, खाली या. काय तुमचा नवरा नाही का त्यो टाकल्या? त्यो म्हणजे हा, मला काय तुमचा- दानव रे काय अहो, त्यो? 10 नाही एकच नवरा आहे आम्हाला माहिती आहे. मग? पण त्यो नाही का त्यो टाकल्या तुमचा नवरा? हा, माझ्या नवऱ्याला नाव आहे गाव आहे, त्यो टाकल्या म्हणायची काय गरज आहे का? पण मी म्हणते हा? वहिनी. नीट बोलायचं माझ्या नवऱ्याविषयी ना, माझ्या समोर नीट बोलायचं, तोंड सांभाळून ऐकून घ्या एकदा. ऐकून त्यो नाही घे. का ती भोरी नाही आली का, भोरी हा, ते गावाला गेली ती पहा 2-3 दिवस. ती आली आता परत गावात. तुमचा नवरा आणि ती अशी गुलू 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 गप्पा मारती पहा. त्याच्या मसनात गावऱ्या गेल्यात. झोप झाली ना तुझी सकाळी? हा, झाली ना? हा. पावसाळ्याने बोल नको. माझ्या नवऱ्यावर इतका विश्वास आहे ना माझा, माझ्या नवऱ्याविषयी कुणी जरी काय सांगितलं ना मला तरी विश्वास बसणार नाही. जा घरी, हा. घरी जा. अहो खरं सांगतो मी, खरं तुम्हाला. हे मला सांगू नको, जा बरं तू घरी. तुम्हाला दाखवू का लगेच? दाखव बरं मला, हा? पुढे नवरा दाखव. चला लगेच चल, मग. चल दाखव. आणि नसल्यावर बघा हा. तिथं आहे ना, नसल्यावर तुमच्या पायातले चप्पलीने हा. आणीन. हा, चपलीने आण. चल. चपलीने आणीन. चल. उगा तू आपल्या वहिनी म्हणून सांगतोय. तू काय रेंजच ये ना. अरे देवा, कुठे? अरे माझा नवरा कुठे? इथंच होता, तिच्या पैसेच होता त्या हे तर आता हा, मग कुठं गेलं? जमिनीने हा? खाल्ला काय? नाही, इथंच होता. हा? मी पाहिलंय. तिने 15 बी बांधून नाही न्याला. नाही हो, शपथ नाही, तुमच्या गाडीची शपथ भाऊ. माझ्या गायची शपथ खाता. माझ्या गायची शपथ इथंच खाता. होता. मी काय म्हणले होते तुला? काय? तुला तिथंच काय म्हणले होते? माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे, मी डोळे झाकून नवऱ्यावर विश्वास ठेवते, आणि तू खोट्यात काढलंस का नाही मला? शपथ भाऊ, देवा शपथ, मी इथं पाहिलं राव त्याला. ते खरं बोलत जा जरा. आमच्या संसाराचं तुम्हाला असं वाटतं वाटोळ व्हा म्हणून. निघ इथून, निघ इथून, बरोबर. निघ. असले कसले माणसं आहेत काय नु गावामध्ये? मी ना तुम्हाला आहे का आता एकदा जाऊ द्या, दोनदा जाऊ द्या, तिसऱ्या वेळेस का व्हायना धरून देतोच तुमचा नवरा मी. बघते मी बी. हा. हा, मी बी बघते. निघ.
कसले कसले माणसं आहेत ह्या गावामध्ये. बस खाली नीट. ज्वारी पेरिली हा मस्त पैकी फडक्या बिडक्या टाकल्यात, दंड बिंड टाकलाय. नाही पाऊस पाणी आला तर पाणी देता येईल. तुम्ही एवढं फास्ट मध्ये काम कस काय करताना? काय होतं बर का, हळूच हळूच. हा. प्रेमाचा माणूस असला ना जवळ हम्म. तर काम असे फटाफट होतात. आणि ट्रॅक्टर मी आता घरी लावून आलोय. हा. हा आता मी एक बोलू का? तुम्हाला राग तर नाही येणार ना? अजिबात नाही. आता ते तुम्ही काम करून दिलं, हा पण हे बघा ना, हे कांद्याचं रोप हे असंच किती दिवसाचं पडलंय. हा. तर म्हणलं तेवढं जरा कांद्याचं रोप लावायचंय, तर तेवढं पण त्याचं बघा ना जरा. अच्छा, म्हणजे तुम्हाला मला कांदा माहितीये, लावायसाठी मला माहितीये तुम्ही. हा, कांदा लावायसाठी फडक्या नीट करायचे आहे ना. हा. तर मग तेवढं लगेच. मला माहितीये तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. अजिबात नाही, लगेच करून देतो. काळजीच नको करू. तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, माझ्या काळजात घातला या गाव परी, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव लाव ग. असा जातो आणि ट्रॅक्टर घेऊन येतो. पण पहिले काम कर, हा. अशी हिरव्या मिरच्याची चटणी करून तुम्ही ठेवते त्या ना. दिवशी म्हणलं होतं तुम्हाला मी, तुम्ही तर ऐकत नाही, काहीच नाही. आलो नव्हतो त्या दिवशी मी. नाही विसरून गेले. विसरलो असं बरं का. नाही पण आता नक्की करून ठेव. मी लगेच ट्रॅक्टर घेऊन येतो. बर. आधी हिरव्या मिरच्याचा ठेसा खातो आणि मग कांद्याच्या पाडक्या पाडून देतो. बर हा? चालतंय. हा, येऊ का मग. हा. खरंच किती चांगला स्वभाव आहे ना यांचा. अशा माणसं सापडून पण कुठे सापडत नाही. खरंच लय मस्त वाटतंय. आज वातावरण पण काय भारी झालंय ना. पाऊस पडून गेल्यावरती लय छान वाटतं. प्रीतीच झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी नाहोनी. प्रीतीच झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी. वहिनी काय करताय? पाय धुते दिसत नाही का? तुम्ही पायच धुवा फक्त. का हा काय चाललंय ते माहिती आहे का? काय तुमचा चालायचं? नवरा कुठे त्यो? जे ते माझा नवराच काय विचारतय? काय झालंय नेमकं? काय झालंय नेमकं हे तुम्हाला नाही कळायचं. मी असेच राहिला फक्त नाटाफाटा करून. नाटाफटा आता तुला काय करायचं माझ्या नाटाफाट्याचं? तू तुझं बघ. मग तुम्ही तुमचं बघा ना नवऱ्याचं. मी काय तुझ्याकडे आमंत्रण घेऊन आलते का? मला सांगायला आणि मी काय तुमच्या गावात मग जाऊ का मी? ज्या गोष्टीला ती सांगू का नको? तू सांगायला काय आलं ते सांग. अहो तुमचा तो नवरा चालू किती ते काय करतोय माहिती का? काय करतोय? बाया संग गुलगुल गप्पा आणतोय, गाणे म्हणतोय. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं, कान ऐकलंय. हे जुनं झालंय आणि मला आहे ना विश्वास बसणार नाही अशा गोष्टी सांगत जाऊ नका गड्या. मला आहे ना माझ्या नवऱ्यावर आहे ना इतका म्हणजे इतका विश्वास आहे ना का माझ्यावर स्वतःवर एवढा विश्वास नाही एवढा माझ्या नवऱ्यावर विश्वास. अहो वहिनी मग जर पटत असलं तर ठीक आहे. आपण शेजारी म्हणून चांगलं सांगायला आलोय मी. तिथे आहे ना झाडाखाली गुलगुल गप्पा मारतोय, गाणे म्हणतोय. तुमचं तुम्ही बघून घ्या. चांगलं सांगितलं मी इमानदारी. तुला माहिती तू बघितलंय का डोळ्याने? माझ्या डोळ्याने बघितलंय चल मला आणि कानाने ऐकलंय. दाखव मला चल. दाखव. नसल्यावर बघा तुला मी आणि असल्यावर चपली खाली जोडी ना. आणि असल्यावर मग काय करायचं? असल्यावर तू म्हणशील तसं करू पण नसल्यावर मी मग तुला बघा चपली तुमच्या खाली हिशोबाने जोडीन. बघा चल, मग. हा, बघू, चला मग चल. चला दाखवतो चल, तुम्हाला. चला चल, चला चल, चला 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 चला. हो वहिनी इकडे या. ह्या की आंब्यात झाड इथंच होते, इथंच ह्या झाडाखाली. हाय ना. मी माझ्या डोळ्याने पाहिलं तर. मला बी दिसत आहे. पण आता नाही ना. हा? इथंच होते वहिनी. हा का? तुमचा नवरा आणि ती इथंच शेजारी चिटकून बसली होती. अरे तुम्ही काय सगळ्यांनी ठेका घेतला काय माझ्या नवऱ्यावरून? माझ्या ड्रायव्हरचं गाणं म्हणतात मी ऐकलं माझ्या कानाने. अरे मी तेच सांगते तुम्ही सगळ्यांनी काय ठेका घेतला काय? वहिनी. माझ्या नवऱ्याचा आणि माझा संसार मोडायचा आहे का तुम्हाला? मोडायचा आहे का? मी काय म्हणले होते? वहिनी इथं होते राव. मी काय म्हणले होते? माझी चप्पल आणि तुझं तोंड असेल खोटं आणि हे बोलायला जर खरं असलं तर? आता
खरं तिथं कोणी- आजचा दिवस जाऊ दे पण नंतर तर कवा तर दिसतील ना कोणी दिसतंय का तिथं तिथं पण परत दिसतील तिथं ना कोणी दिसतंय का तिथं कोणी दिसतंय का होईन तुम्ही मोठ्या हल्लं तरी काय नाही पण ते दिसले ना मग मी तुम्हाला सांगतो मग परत दिसल्यावर ना मी- अरे काय निर्लज्ज माणूस आहे तू चुकी करून सुद्धा तिथं उभा राहिलाय माझ्या पुढं हा? चला चला दुसऱ्या वेळेस दिसले आजच्या दिवस जाऊ द्या चला 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 इकडे चला माझ्या मागे चला चला नालाय का हा मस्त लागतं ते आवडत माणसं होते डोक्यात. अश्विनी ये ना ये प्रिय जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी जिंदगीत आणि वाणी ग ये ना प्रिय म्हणा ना गाणं छान वाटलं. मला वाटलं मारायला झाली नाही लय मस्त पडन ते. नाही पडत काय म्हणते मग आता अहो घर पडन घर कस काय पडत मी म्हणजे- बांधलेलं आहे ते पडवी पडन असं म्हणायचं होतं, घर नाही. काही निवांत बसली होती अशीच तुमची वाट बघत होते. अयो माझी वाट बघत होती हा. घरातले कामात धंदे उरकले हा मग काय म्हणते सांग ना बरं मला एक तुम्हाला विचारायचं होतं विचार ना ना असं वाटतंय विचारू का नको. अरे काय झालं तर असं विचार ना नवरा आहे मी तुला का कोणी तुम्ही माझ्यावर खरंच लय मोठं प्रेम करता का? इतकं मोठं हा खरंच हा. नाही ग. बरं ऐका ना मी काय म्हणते ती ना आपल्या गावातले 2 येडे नाहीत का ते हिंडात यात कोण ती एक ती काळा बाबा हा ते दुसरं काय त्याचं नाव मला नाही माहिती ती असं लुकडेला यायचं पायजामा बिजामा घालतो बरं, तुमच्या ती वेळेस. कोणी का असा काय झालं ते सांग हा ती एक जण आला तो काळा बाबा पहिल्यांदी हा. ते म्हणला तुमचा नवरा ना तिकडे त्या नारळाच्या झाडाखाली कोणत्या तरी बाया संग गप्पा मारतोय असा असं गुलू गुलू करतोय तो टाकल्या असं मला म्हणला. असं म्हणलं तेव्हा हा मग त्याच्या हाणाच्या ना काम सांगत म्हणायचं मा नवरा तसा नाही हा, मी- काही नको सांगू असं मी हाणल्या हा पण नंतर तो दुसरा पण आला मी पाय धुवायला गेलते टाकीवर हा तर मग तो आला तो पण मला म्हणला काय की तुमचा नवरा कोणत्या तरी बाया संग झाडाखाली बसलाय गुल्लू गुल्लू करतोय असा असा कोण संग म्हणला बाया संग मग त्याच्यानं मुस्काडा 2 ठेवून हाणला त्याला. म्हणा, मा नवरा तसा आहे का हा? त्याला एवढे बी मी हाण- प्रेम करते त्याच्यावर एवढं जेवापाड हे करते मा नवरा असा बाहेर शेण खाईन का तर म्हणायचं ना त्याला हाणलं मी त्याला हा. पण ते असं का सांगते तो मला अगं हे बघ आपलंय ना हे असं प्रेमानं चाललेला संसार लोकांना खपत नाही त्याच्यामुळे हे असे तेल घालतेत मला तू पण कोणाच्या सांगण्यावर याच्यावर भरोसा ठेवू नको मी तसा दिसतो का तुला नाही हा नाही. मग त्यासाठी तुला कोणी काही सांगितलं हा ह्या कानानं ऐकायचं ह्या कानानं सोडून द्यायचं हा. आणि कोणाला काही बोलायचं नाही वाईट आपल्या चांगल्या तोंडाने कोणाला वाईट बोलायचं नाही नाही. आहे का नाही हा, चल मग आपलं मस्त जेवण करू चला आणि घरात. जाऊ आपलं हा सारखं सारखं घरात नको म्हणत जाऊ लोकांना संशय येईल येडी आहे का रे तू चला घरात. आणि मी तुम्हाला काहीतरी काम सांगितलं होतं ते द्या लवकर. ए बाब्या तुला सांगतो महिना झालं मी तुला दारू पाजतोय तू आज खर्च मला कर म्हणजे करच सुब्यार पाहिजे ना इकडे पैसे नाहीत आता सध्या काय मग एवढं तर 12 महिने तोंड काळाच तसाच आहे का तू होय होय काय? सुब्या मग ते 2 जण आता रेड यान धरले बरं का पाहिलं ना आपण आता त्याला अरे धरून काय फायदा चल ना त्या जाळीला अरे घेऊ. मग ती जाडी ना हा. ती म्हणते मानावर लय चांगला मानावर लय चांगला ती आपल्या भराचा ठुतच नाही समजलं आता- आता का तिला मला घेऊन. चपलीने हाणलंय तिने मागच्या वेळेस मी तिला दाखल घेऊन तुला गेलो. चपलेलीच काय मला ती काळ्या तोंडाची म्हणली ती चाल बरं जाईल तू तो बघ नाही, 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 चाल. दोघं बी चाल. बरं आता होईन ना काम आपला हा होऊन जाईल. चाल चला येऊ का? हा ये. हो. पाहिलं का? जागेवर हा समोर समोर काय हो? शिवा. काय करत होती तुम्ही इथं? आम्हाला चपलीने आणलं होतं ना हा, मला काळ्या म्हणत होती पाहिलं का आता आता किती पॉईंट टाकायचे चाललंय काय चाललंय कळण का काय चाललंय झाडाखाली गुलू गुलू गप्पा गाणे बिणे चालू होते तेव्हा मी सांगितलं तर वहिनी खोटं बोलत द्या अय, अरे काय झालं तुला रडायला हात लावू नका. दगडच घालीन डोक्यात तुमच्या. काय झालंय येतंय. गप्पा येतं. गुलू गुलू गप्पा मारली माझ्या नवऱ्या सांगून काय झालं करते काय पण- आपले पैसे दिलेत
आता मी पाहिले आता मी नजर गेली माहिती बघू. ते पैसे ते बघू. तुमच्या नावावर दिले पैसे मी आता पाहिले येता येता मी पाहिले मी डोळ्याने पाहिले मी एवढे पैसे पाहिलं का तुम्ही तुम्हाला देत नाही पण इकडे दिले आहे का हा. अरे अरे पाकिटात ठेवलेले पैसे मला अरे तसं काही नाही आहे. अरे तू ऐकून घे ना. तुमचे कोणी आहे पैसे माझ्या पाकिटातून काढून आणले आणि इकडे दिलेत हा. पण मला एक कळ नाही होय काय आहे, आम्ही नॉर्मल आम्ही बोलत असतो तुम्ही एवढं का म्हणून असं जवळ चुटकून गाण्यामध्ये जीव 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 कर नका माझ्या नवरा संग गुल्लू गुल्लू गप्पा आणते बाबा कोण इकडे हळूच हळूच तुम्ही कशाला बाहेर यायले चष्मा तर घालायचा चष्म्याने घातला काय झालं चष्मा मला असं वाटलं मी पडन आणि चष्मा फुटन. चष्मा घालूच नका तुमच्या बायको इकडे चष्मा घातला दुसरा तिने अहो समजलं का माझी मला आहे ना एकदम बाहेर गोंगाट ऐकायला आला ना मला वाटलं काय झालं म्हणून मी काळजीपोटी आलो होतो तुझ्या. तुम्ही यांचे कोण आहे नवरा आहे माझा कोण आहे म्हणजे ओयो स्वतःचा नवरा सोडला आणि माझ्या नवरा संग इकडे गुलू गुलू गप्पा नीट बोलायचं बा नवरा समोर गुलू गुलू गप्पा म्हणजे अरे तुमच्या बायकोचं आणि याचं लपड हे गप्पा ते गाणं ते चिटकून बस अरे. पैसे दिले त्या आणि एवढे तुमच्या पैसे बायकोला 1 2 4 खरं हे. ऐका, मी तुम्हाला सगळं सांगते सगळं सांगते ऐका काय नाही सगळं सांगते काय ऐकू नका. बायको लय लबाडी लय लबाडी ए माकड तोंड्या थोबड बंद कर रे तुझं. लांबपर्यंत मग तिकडे बाय लई नाटकी आहे रे बाया चांगली आहे. सरपंच साहेब ऐका ए, बस कर रडायचं तुमचं होतं, मग आम्ही बोलू नाही बोला आम्ही तिकडून ह्या दोघांनी मला आधी सांगितलं होतं पण मी विश्वासच नाही हे ठेवला बाई मला चपलं नाही आणलंय तू का तुम्हाला माहिती ना माझं नवरा एवढं प्रेम करतो माझ्यावरती आणि मला ह्या दोघांनी सांगितलं मला खरं नाही पटलं आणि ह्या दोघांनी बघितलं आज यांना पैसे देतात मला घेऊन आले मी स्वतः डोळ्याने पाहिलं पैसे देत होते हे ऐका हिचं म्हणणं असं आहे की आमच्या दोघांचं काहीतरी लफडं चालू आहे हा आता तुम्हाला मी स्पष्ट सांगते आता शेते जेवढं पण काही काम असतं मी यांच्याकडून करून घेते हे मला म्हणते की तुम्हाला जेव्हा पण वाटण तेव्हा तुम्ही मला पैसे द्या मी तुमच्याकडून नंतर घेईन सगळ्यात मेन मुद्दा महानवऱ्याचं आज किती दिवस झाले दुखतंय कोणी आलं नाही बघायला कोणी आलं नाही तुमच्या कानावर टाकलं होतं मी तुम्हाला माहितीये तुम्ही काय म्हणले होते की थोड्या दिवसाने आपण काही ना काही त्याचा मार्ग लावू तर आता महानवऱ्याचं एवढं दुखतंय त्याच्यामुळे आता बाकीचे काम ते यांच्याकडून शेताचे करून घेतले यांच्या दवाखान्यासाठी पैसे पाहिजे होते मी बघतोय काय मग की बाई काम करतात आता मला माझा शेजारीच आहे आणि मी काय मग बघतोय आणि चांगला स्वभाव आहे म्हणून आम्ही बोलतो. सरपंच साहेब तुम्ही एकटं ऐका नवऱ्याचं दुखतंय ना तुम्ही आमचं ऐका शांत बस त्यांना बोलू दे हा तर आता मग यांच्या दवाखान्यासाठी पैसे लागत होते यांनी ऍडजस्ट केलं आणि मला पैसे आणून दिले आणि ह्या बायाने पाहिले आणि म्हणती वाईट विचार करते कुशाल. म्हणजे हे पैसे त्यांना मी उसने आणून दिले तर दुसऱ्याकडून व्याजाने काढून दिले तर हे काय माझ्या खिशातले नाही ते आणि तुझ्या पाकिटातले कुठे गेली असतील घरात नीट बघ विषय असा आहे हे एवढा भारी माणूस आहे काय अरे तू सांगायचं संशय घेते खुशाल शेजाऱ्याला मदत करणं हे कर्तव्य आहे काही अडचण आली तर नाही, हाय काय माहितीये का? सरपंच जा तुम्ही तुम्ही सगळं बोलून घ्या मग आम्ही बोलतो हे काय बोलणार यांना लाभ घालून काढा नाहीतर काय बावळट लोक लोक कोणाच्या नादीलाच लागायचं त्यांनी सांगितलं का तुला हे मग हा त्यांनी अरे काय ते अरे बाई. विषय असा आहे शेजाऱ्याला म्हणजे माणूस मदत करत कुठं कोळावं लागला कुठं पाभार लागली कुठं नांगरायचं कुठं पेरायचं हा ते कायम काम करते तिचा नवरा आजारी आहे. मी बघतोय ती आलती माझ्याकडे एकदा बरं तुला एवढं सांगितलं आपण एवढं प्रेमाने बोलतो आता आहे ना तू तिला बोलली ना तर तिची माफी माग काय बोललीस तिला परत मी असं वागायचं नाही म्हणावं आणि आणखी एक पाहिलं की हे वय कुठं चाललंय आणि तुझा नवरा असं करीन का आता अशा वयात मी विश्वास लफडे पाहिजे. करणार हिंडत सरपंच का साहेब, तुझा तो नवरा विश्वास आहे का विश्वास पाहिजे चूक मान्य कर चुकलं माझं चुकलं ना तुमचे हा पैसे हा धराय वहिनी तेव्हा आणि हा, त्यांच्या दे त्यांना दुःख नाही, नाही, नीट कर त्यांच्याच हाताने जाऊ द्या हा त्यांना दे दे आता हा द्या दवाखान्याच्या कामासाठी शेजाऱ्या पाजाऱ्याला मदत करायची असते जाऊ द्या होतंय असं गैरसमजामधून काही असे विघ्न संतोषी लोक असतात कळी लावणारे असतात अहो, अलग पण मला काय म्हणायचंय प्रेमाने काही माणसासोबत बोललं तर काही काय म्हणायला लगेच- लागून नका घेऊ आज त्या माणसाच्या जीवाला काय वाटेल असतं ते बोलल्याच्या नंतर आलं का लक्षात काही म्हणायला लागून नका अहो, घेऊ. एखाद्याशी हसून आणि खेळून बोलावं का नाही एक काम माणसाने करा, उद्या सकाळी ना माझ्याकडे घरी आहे हा मी 10,000 रुपये देतो आणि दवाखाना नीट करा आणि तुमच्याकडे आले का तुमच्या शेतीतलं उत्पन्न झालं का मग मला मग, द्या हा. हा आणि चालेल आणि ज्याची त्याची ती देणारी पाहिजे माहितीये का काही जे शेतीतलं काम आहे ते करणारे ती देणारी पाहिजे ते काय फालतू नाही नवऱ्याचं दुःख आहे म्हणून स्वतः शेतामध्ये काम करते आदबते ती
हा आणि चला जाऊ दे या दवाखाना करा. चल घरी बघत होता इकडं आता चुकलं ना